नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय कौसे। मी सध्या वाडी नगर परिषदेच्या समोर आहो आणि 2 डिसेंबरला वाडी नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली आणि आज 3 डिसेंबरचा दिवस आहे। 3 डिसेंबरला मतगणना होणार होती, पण नागपूर खंडपीठाच्या हायकोर्टाच्या निर्णयाने ते स्थगित झाली आणि आता जे आहे 21 डिसेंबरला मतगणना होणार आहे। ज्या संपूर्ण EVMच्या मशीना ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहे आणि आपण बघू शकता हे संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे नेते आहे। उमेदवार दिनेश भाऊ बनसोड आहे, जे नगरसेवक पदासाठी नरेंद्रजी मेंढे आहे आणि हे सारे आपण बघू शकता हे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी आलेले आहे। हे कशासाठी आले आहे तर स्ट्रॉंग रूम जे आहे ते व्यवस्थित आहे का, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा बरोबर आहे का, त्या ठिकाणी काय CCTV फुटेज आहे का, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करण्यासाठी ही सगळी मंडळी आलेली आहे। माझ्यासोबत बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहे दिनेश बनसोड त्यांच्याकडून विचारणा करून घेऊया। नगराध्यक्ष पदासाठी ते उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। भाऊ, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आले, नेमकं काय निवेदन दिलं तुम्ही नगर परिषदला? कल जब मतदान हुआ उसी टाइम पे जो निर्णय आया हाई कोर्ट का, कभी 21 तारीख को मत मोजनी होंगी, जिनका जो अभी जो इलेक्शन हुआ जो 2 तारीख को उनकी मत मोजनी होंगी। कुछ कोर्ट का जो आदेश आया आज कोर्ट का 20 तारीख को, कुछ जो 50% के ऊपर OBC आरक्षण हुआ था उसके ऊपर वो निर्णय आया, तो वो विषय पे हम आज डिप्टी CO गाड़गे साहब को एक निवेदन दिए बहुजन समाज पार्टी पक्ष के तरफ से और सभी जितने भी उम्मीदवार हैं हमारे पक्ष के, तो भाई ये स्ट्रॉन्ग रूम की जो हमको पूरी सुरक्षा होना और यहाँ पर कोई घोड़ नहीं होना चाहिए और कुछ गड़बड़ नहीं होना चाहिए करके, तो उन्होंने हमको स्ट्रॉन्ग रूम बताए। वहाँ पे पूरा सील लगा हुआ है, कुछ हमारे कार्यकर्ताओं के सामने कल सील लगाए थे उम्मीदवारों के सामने, और वहाँ पे CCTV कैमरे 5-5 6 CCTV कैमरे के देखरेख में वो EVM मशीन रखी हुई है। और वहाँ पर इसके बाद में भी कुछ अगर ऐसा हो पब्लिक में चर्चा है कि कुछ हो सकता है भी करके, पण यहाँ पर हमारी मांगनी है कि एक तो वो जो CCTV कैमरे के जो लिंक है वो हमारे मोबाइल पे दिए जाए कि जो हमको देख सके हम रात रात को क्या हो रहा है, दिन में क्या हो रहा है, वहाँ पे कौन लोग आ रहे जा रहे हैं। वहाँ पे पुलिस बंदोबस्त भी तगड़ा पुलिस बंदोबस्त लगाए, या तो फिर हमारे जो वहाँ पे 2 कार्यकर्ता है, हर पक्ष के 2-2 कार्यकर्ता एक दिन 2-2 3 रोज के पारी रखेंगे वहाँ पर। यही हमारी मांगनी है, इसी विषय पर हमने निवेदन दिए। आपको लगता है कि ये पूरा जो अभी EVM है ये पूरी सुरक्षा में कैद है करके? नहीं, पूरे सुरक्षा में अभी तो हमने देखे, पर गड़बड़ क्या पूरे देश में जो विधानसभा लोकसभा में होती है, ये भाजपा वाले जो पूरे विधानसभा में लोकसभा में भारत में पूरे भारत में विधानसभा लोकसभा के इलेक्शन हो रहे हैं, उसमें EVM के गड़बड़ी से यहाँ पे भाजपा सरकार चुन के आ रही है, तो इसके ऊपर से हमारी शंका है कि जो छोटा नगर परिषद का इलेक्शन, नगर अध्यक्ष का इलेक्शन हो सकता है, इसमें भी वो गड़बड़ी कर सकते हैं। वो दृष्टिकोण से हमारे प्रशासन को विनती है कि भाई उन्होंने इसके पूरी देखरेख रखना चाहिए और यहाँ कोई गड़बड़ नहीं होना चाहिए। और एक तो हमको लिंक देना चाहिए, हमारे मोबाइल से अटैच करना चाहिए वहाँ के CCTV कैमरे की लिंक, या तो फिर हमारे जो भी पक्ष के 2 कार्यकर्ता हमारे वहाँ पर रोज रखवाली करेंगे नाइट में आकर। यही हमारी मांग है और यही निवेदन दिए। निश्चित रूप से जो स्ट्रॉन्ग रूम में जो EVM जो कैद है वो सुरक्षित है, लेकिन फिर भी गड़बड़ी होने की आशंका जो है बहुजन समाज पार्टी के जो नगराध्यक्ष पद के उमेदवार आहे दिनेश भाऊ बनसोड को आहे। माझ्यासोबत आणखी नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे नरेंद्रजी मेंढे ते सुद्धा आहे। तुम्ही काय सांगाल सर, या ठिकाणी आता तुम्ही पाहणी केलेली आहे, निवेदन पण दिलेलं आहे। स्ट्रॉन्ग रूम में अच्छा बंदोबस्त, पुलिस बंदोबस्त अच्छा है, लेकिन पूरे देश के अंदर EVM के माध्यम से कैसे BJP के उम्मीदवारों को जीता जाता, कैसा हराया जाता, ये पूरे देश के अंदर एक चर्चा का विषय है। ये 20-20 दिन EVM मशीन पुलिस के देखरेख के नीचे में रखते, फिर भी जो चुन के आने वाला जो उम्मीदवार है उनको हराया जाता है। इसलिए हमारा EVM के ऊपर विश्वास नहीं। आज 21 दिन का ये करने की क्या जरूरत है? ऐसा था तो चुनाव आगे बढ़ा देना था, लेकिन जो 3 तारीख जो डिक्लेयर हो गई थी, ये करने के बाद हाई कोर्ट का आदेश है, उसका हम सम्मान करते हैं, हम उसका पालन निश्चित करेंगे। लेकिन यहाँ EVM के वजह से जो वो प्लानिंग करने वाले हैं, उसके ऊपर हमारा ये है, हमारी मांग है, बहुजन समाज पक्ष की मांग है। दिन रात हमारे कार्यकर्ता ने मेहनत किया, मेहनत करने के बाद में वो खुलेआम BJP वाले बोलते हम 51% मतदान लेंगे। कहाँ से मतदान लेंगे? तो EVM के माध्यम से वो मतदान लेंगे
और जो चुन के आने वाले जो उम्मीदवार है उनको हराने का काम करेंगे। इसलिए हमारी मांग है, चाहे कलेक्टर हो या का पुलिस कमिश्नर हो, उनकी जवाबदारी है कि किसी हालत में यहाँ पे ईवीएम में छेड़छाड़ नहीं हो। अगर इस बार अगर वाड़ी में अगर छेड़छाड़ अगर करने की कोशिश करेंगे, हम भव्य आंदोलन करेंगे। इसके बाद जो भी वाड़ी शहर के अंदर चुनाव होगा वो उसकी ईवीएम मशीन हम फोड़ देंगे। हम सम्मान करते हैं। बहुत बड़ा इशारा दिया है कि अगर ईवीएम मशीन में अगर छेड़छाड़ होता है और वो रिजल्ट अगर गलत आता है तो वो हम इसके बाद जो चुनाव होगा वो फोड़फाड़ करेंगे। महिलाएं भी महिला तुम्ही उमेदवार कोण आहे? अच्छा तुम्ही आहे ना, या महिला उमेदवार सुद्धा आहेत आपल्याकडनं आणि त्या सुद्धा ईव्हीएम ची जे स्ट्रॉंग रूम आहे ते पाहण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही काय सांगितलं, बघितलं सगळं? भरोसा आहे तुमचा? काल जो मतदान झालेला आहे आणि वेळेवरच आम्हाला 21 तारखेला म्हणजे मतमोजणी म्हणजे सांगितलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला शंका वाटते काहीतरी, म्हणून आम्हाला असं वाटते की सुरक्षित असायला पाहिजे। नाही, नक्कीच शंका वाटते आणि ते सुरक्षित असायला पाहिजे असंच त्यांचं एकंदरीतच मत आहे। आणि खरोखरच आहे ईव्हीएम ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या त्यांची सुरक्षा जी आहे म्हणजे कडक बंदोबस्त असायला पाहिजे, कारण वेळ भरपूर आहे। 21 तारखेला ईव्हीएमच्या मशीना या खुलणार आहे आणि एवढ्या दिवस त्याची सुरक्षा करायची आहे। कुठेतरी कार्यकर्त्यांना म्हणा, नेत्यांना म्हणा, कुठेतरी वाटतं संशय आहे, म्हणून त्यांनी जे आहे बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांनी निवेदन दिलेलं आहे। काय सांगाल बोरकर साहेब तुम्ही? सर्वप्रथम आपल्या WH चॅनलचं स्वागत करतो। मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर। या ठिकाणी काल झालेली जे व्होटिंग आहे ही फार सुंदर व्यवस्थितरित्या झालेली आहे, परंतु शासनाने शंकेला एक वाव दिलेला आहे। ज्या ठिकाणी हायकोर्टाने जरी निर्णय दिला परंतु तो 21 तारखेपर्यंत जाणे, 18-20 दिवसपर्यंत लांबणीवर टाकणे हा काही लॉजिकली नाही आहे। त्यांच्याच पक्षाच्या व्यक्तीने जे 20 तारखेला व्होटिंग होणार आहे त्या पक्षाच्या व्यक्तीने म्हणजे BJPच्या व्यक्तीने ते हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं आणि त्यांचेच मुख्यमंत्री आज हे बोलतात की हे योग्य नाही, म्हणजे त्यांच्याच पक्षाला व्यक्तीला टाकायला लावायचं, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हे बोलायचं की नाही हे योग्य नाही, आम्ही काय कोर्टात जाऊ। हा कुठल्या प्रकारचा नेमकं चूक कोणाची आहे याच्यामध्ये? मग चुकलं कोण? शासनाची आहे। शासनाने निवडणूक जो आयोग आहे, निवडणूक आयोगाने ह्या प्रकारच्या अशा प्रकारचं करायला नको होतं। जर असं करायचं असतं 20 तारखेला व्होटिंग आहे, मग ही जे 2 तारखेची व्होटिंग झाली त्याच्या 2 दिवस आधी घेतलं असतं, म्हणजे 18 तारखेला घेतलं असतं, म्हणजे लगेच झालं असतं। आणि एवढे काही आमदार खासदारकीचे निवडणूक नव्हते की प्रशासनाला एवढी सोय करता येणार नाही म्हणून वगैरे, तर हे लॉजिक काही बरोबर नाही। एनिवे आता जे झालं ते झालं, परंतु आजच्या कंडिशनमध्ये आम्ही शिव मॅडमला भेटायला आलो। आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार दिनेश भाऊ बनसोड, सिनियर साथी आमचे नरेंद्रजी मेंढे आणि इथले इंचार्ज सुधाकरजी सोनपेपळ आणि इतर सर्व आमचे पोझिशन काय बहुजन समाज पार्टीची यावेळेसची? आजच्या कंडिशन मध्ये मागच्या वेळी आमचे 7 होते, आता 14 उमेदवार आमचे निवडून आले आहेत, ही पोझिशन आहे आणि तीच आम्हाला काळजी आहे, म्हणूनच आम्ही ही स्ट्रॉंग रूम पाहायसाठी आलो। अध्यक्षपदाची निवडणूक बिलकुल BJP BSP मध्ये फाईट आहे आणि ते निवडून आलेले आहेत पक्का 100%। नक्कीच उमेदवार आमचे निवडून येणार आहे आणि म्हणूनच आम्ही जे आहे या ठिकाणी स्ट्रॉंग रूमवर म्हणजे लक्ष देण्यासाठी आलेला आहोत, कुठेतरी गडबड होऊ नये म्हणूनच। जे संपूर्ण जे बहुजन समाज पार्टीचे आपण बघू शकता ही सगळी मंडळी जी आहे, नगरसेवक आहे, कार्यकर्ते आहे, नेते आहेत आणि अध्यक्षपदाचे उमेदवार दिनेश भाऊ बनसोड सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी गडबड होऊ नये त्यावर नियंत्रण शासनानं ठेवावं आणि कडक सुरक्षा ठेवावी आणि 21 तारखेला जो रिझल्ट येईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबडी होऊ नये त्यासाठी संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे या ठिकाणी कार्यकर्ते निवेदन घेऊन आलेले आहेत। उपमुख्याधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे। मुख्याधिकारी मॅडम इथं नसल्यामुळे उपमुख्याधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे, पण एकंदरीत आता शासनाची ते जबाबदारी आहे, निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, निवडणूक अधिकाऱ्याची ती जबाबदारी आहे की ज्या ईव्हीएम त्या कशा सुरक्षित राहतील। आणि वाडी नगर परिषदमध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 4थ्या माळ्यावर जे आहे त्या ठिकाणी ईव्हीएम सुरक्षित ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्या पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे, SRPच्या सुद्धा तिथे म्हणजे शिपाई तैनात आहे। एकंदरीतच म्हणजे कडक सुरक्षामध्ये ते ईव्हीएम या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। तर नक्कीच आता 21 तारखेची तुम्ही वाट बघा आणि या भव्य अशा इमारतीमध्ये पहिला नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळतो ते तर आपल्याला 21 तारखेलाच
कळणार आहे. तोपर्यंत बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.